आपल्या जिम मध्ये बॅकचे वर्कआउट मारणं झाल्याच्या नंतर मी गेलो घरी. त्या ठिकाणी जाऊन पाहतो तर आपल्या श्रीचं आईचं चालू होतं नंदी बैल बनवणं. कारण की आज बैलपोळा आहे ना, त्या कारणानं पूजेसाठी गाऱ्याचेच बैल बनवावं लागतात. आपल्याजवळ रिअल वाली बैलजोडी नाही ना. बैलजोडी नाही तर काय झालं, आपल्याजवळ आपली जिम आहे ना. आपल्या जिम मधल्या साहित्यासोबत आज पोळा साजरा करू आपण. जिम मधले हँडलचे आपले दोर खराब झाले होते. जसे पोळ्याच्या दिवशी बैलाचे दोर चेंज करतात तसे आपण आपल्या हँडलचे दोर चेंज करू. जिम मध्ये येऊन जेवढे आपले 3-4 हँडलचे दोर खराब झाले होते ते सगळे दोर चेंज करून घेतले. तेवढं झाल्याच्या नंतर श्रीचे बी आपले नंदी बैल बनवून रेडी झाले. आज पोळा असल्याच्या कारणानं आपल्या वाड्यातले पोट्टे तोरण बनवून राहिले. आता पोळ्याच्या दिवशी तोरणाचं महत्व तर तुम्हाला माहितच असेल. आम्ही लहान असताना आमच्या वाड्यामध्ये 1 नंबर पोळा साजरा होत जाय. सगळ्या गावातले बैल तोरणा खालून काढत जात आणि ते बी एक नव्हते काढत बरं. सगळे बैल एका सोबत रेसिंग करत होते आणि त्या रेसिंग साठी बक्षीस काय होतं, फक्त एक नारळ. पण ते साधं सुद्धा नारळ नव्हतं. त्या नारळाला मान भरपूर होता. कारण की ज्या बैलाने ते नारळ बक्षीस म्हणून मिळवलं त्या बैलाची चर्चा कुचरवट्यावर कमीत कमी 15 दिवस तर चालतच जाय. पण आताचा पोळा तसा नाही. बैल तोरणा खालून काढला म्हणजे झाला पोळा साजरा. आताच्या पिढीमध्ये तो जोश तो उल्हास दिसूनच येत नाही. आता आपल्यावरूनच पाहून घ्या ना, आपल्यापेक्षा लहान लहान पोट्टे बैल पिटाळून राहिले आणि आपण एका सेफ ठिकाणी जाऊन बसेलाय आणि काढून राहिलो व्हिडिओ. बाय द वे आपल्या 100K चॅलेंजचा आज आहे आपला 111वा दिवस आणि आजचे आपले फॉलोअर्स आहे 34.1K. आणि जर का तुम्हाला या चॅलेंज मध्ये माझ्यासारख्या गरीब माणसाला सपोर्ट करायचा असेल तर घ्या मग गरीब माणसाला फॉलो करून. त्याच्यानंतर मग मी गेलो होतो आपल्या बजरंगबलीला नारळ फोड्यासाठी. तेवढ्यात त्या ठिकाणी आपल्या शंभूची एंट्री झाली. हा तोच शंभू आहे बरं, जो आपल्या गावाचा प्रतिनिधित्व करताना हिवरखेडच्या मैदानामध्ये पाहिला होता तुम्ही ना. त्याच्यानंतर मग आपला शंभू गेल्याच्या नंतर आपण बजरंगबलीला नारळ फोडून घेतलं आणि बाहेर पाहतो तर काय आपले हिम्मतदादाचं ऑटो आलं वाटते बनवून. चला म्हटलं तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवून देतो. आपल्या हिम्मतदादाने ऑटो कसं बनवून आणलं तर उषाबाई म्हणे ऑटो दाखवणं बस झालं म्हणे, आता ऑटोचे मालक आणि मालकीन दाखव म्हणे. उषाबाई म्हटलं काही विषय आहे काय, तुझ्यासाठी तेवढं बी करून देऊ. त्याच्यानंतर मग मंदिरावर आली होती आपल्या गावातली सगळ्यात जास्त सुंदर दिसणारी बैलजोडी. आणि हे बैलजोडी आपल्याला लहानपणापासूनच आवडते. म्हणजे आपल्या लहानपणापासून नाही, त्या बैलजोडीच्या लहानपणापासून. जा हे बैलजोडी दोघं बी वासरच होते ना, त्यापासून या बैलजोडीला पाहत येऊ राहिलो आपण.